नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. व्हिडिओमध्ये अशा प्रकारे म्हणजे एक विषय घेतला तर सगळे विषय एका वेळी आपण कव्हर करू शकत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा. किंवा आपल्याला काय सांगायचं आहे ते एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू शकत नाही. म्हणून आपण पुढच्या व्हिडिओत तेच विषय घेत असतो. तर कसे असतात विषयांना काय म्हणजे हे नसतं, बंधन नसतं. पण कुठलाही विषय फक्त आपुलकीचा विषय, मायेचा विषय. आणि ज्या लोकांना आता बघा बऱ्याच गृहिणी घरी असतात, होय की नाही. मग त्यांना माझं काम झालं की प्रत्येकाला एंटरटेनमेंट हवी असते. किंवा कामातून आपल्याला म्हणजे समजा आपण स्वावलंबी असतो तर गोष्ट वेगळी असते. त्या कामात आपल्याला खूप इंटरेस्ट असतो कारण पैसे येणार असतात. हा पण महत्त्वाचा मुद्दा. परंतु आपल्या अडचणी असतात, आपल्याला घरातली कामं असतात. बरं नसते स्त्रियांना कामं नसतात, पुरुषांना पण कामं असतात, नाही असं नाही. प्रत्येकजण आपल्या कष्टाचा उदो करत असतं. पण एक आहे, कष्ट करतात, पैसे मिळवतात, त्यांना एक गिफ्ट जरूर मिळते. ती गिफ्ट असते स्वाभिमानाची. बरोबर आहे ना? पटत असेल तर होय म्हणा. स्वाभिमान नावाची गिफ्ट तुम्हाला पैसा देऊन जातो. आणि सगळ्यात बेस्ट पैसा कधी मिळतो जेव्हा तुम्ही कष्ट कराल, जेव्हा काही वेगळं काहीतरी कराल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला म्हणजे असं वाटेल की मला स्वाभिमानाने जगायचं आहे, तेव्हा तुम्ही आपोआप त्या गोष्टी करायला लागाल. गेल्या आठवड्यात मी आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच झाले की बाबा आपल्या ॲफिलिएट मार्केटिंगच्या थ्रू आपण काम करतो आहे. या प्लॅटफॉर्मवरती आपले विषय पण मांडतो. असं नाही की बाबा तेच काम करतो आहे. पण माझ्या आता गेल्या आठवड्यातल्या मी जे साड्यांच्या ॲड्स टाकल्या होत्या त्या साड्या आता इथल्या मागवलेल्या. ही साडी मी दाखवलेली तुम्हाला मागच्या वेळेस ह्याच्यात. ती आता आली. ही पाहुण्यांचीच साडी आहे आमच्या. आता मी काढणार नाही पॅकिंग कारण ती बिचारी काही लवकर न्यायला येणार नाही. ती मला म्हटली कदाचित मला वेळ लागेल यायला, तब्येत बरी नाही. तर म्हटलं ठीक आहे. पण ही साडी ही आमच्या नंदूबाईंनी मागितली, त्यामुळे ही जरा असं फोडून बघायला काय हरकत नाही असं मला वाटतं. त्यांना पण हिरव्या कलरची वगैरे बघा. कॉटनच्या साड्या ना या स्वस्त आहेत आणि खूप म्हणजे व्हरायटी पण भरपूर आहे. तुम्ही खूप म्हणजे आता बघा, हा जरी रुरल एरियात तुम्ही असाल तर आता हा एक मी माझ्या एका मैत्रिणीला गोट पाहिजे होती, गोट. आता ती जाऊन अशी फिरून आली बिचारी. म्हणजे त्या मोठ्या आहेत, मी त्यांना आदराने बोलवते पण मैत्रीण म्हणून म्हणते. तर त्यांना गोट पाहिजे होते. तर ह्या गोटची पण मी जाहिरात केली होती. तर ह्याच्यामध्ये त्यांच्या आवडीचे गोट आहेत. मी तुम्हाला आता वरती ह्याच्यात दाखवणार आहे हे सगळं व्हिडिओमध्ये की गोट आणि त्याची लिंक, ती दाखवलेली कॉटनची साडी त्याची लिंक परत मी दाखवणार आहे. आणि आमच्या नंदूबाईंनी एक साडी मागवलेली ही एक अरे हां बरोबर, त्यांनी पण कॉटनची साडी मागवलेली. ही केशरी कलरची एक त्यांना पाहिजे होती. केशरी पण कलरची मागवल्या. ह्या साडीसारखी सेम, ह्या साडीसारखी हे बघा अशा प्रकारे ही पण साडी आहे, कॉटनचीच आहे. आणि ह्याची पण मी लिंक टाकलेली तुम्हाला. आणखी एक गोष्ट ती म्हणजे ती आमच्या नंदूबाईंनी मागवलेली साडी. एक मिनिट हां. तर ही साडी आमच्या नंदूबाईंनी मागवलेली आणि ह्याचा पण कलर वगैरे छान आहे. म्हणजे ही फोडून बघितली, ही पण नाही फोडून बघणार, अशीच ठेवायची. फक्त तुम्हाला लिंकमध्ये मी ते म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून ते वरती जे आपली लिंक आणि आपण जो आपला साईडला हे टाकतो, चित्र टाकतो, त्या गोष्टी टाकत असतो. तर आता विचार करता करता बघा किती प्रवास झाला आपला. मला असं वाटलं खरोखर, मी माझ्या मनातलं बोलते ना, की आता स्पर्धा परीक्षा किती असतात बघा. म्हणजे त्याच्यातून लोक किती रात्रंदिवस अभ्यास 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 करत असतात, बरोबर. आणि अभ्यास करता करता काय होतं की म्हणजे भरपूर असे दिवस जातात की बाबा
वर्ष जातात, सरकारी नोकरी असेल कुठल्या. तर मला एक सांगा, यूट्यूबवर पण काम करता करता किती वर्ष निघून जातात की नाही. भरपूर गोष्टी शिकत 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 अक्षरशः प्रत्येक ही मग शिका, मग ते शिका, मग स्क्रीनशॉट कसा लावायचा, मग टायटल कसं करायचं, मग थंबनेल कसं करायचं, मग परत तुमचा एड स्क्रीन कशी लावायची, परत AIचा वापर कसा करायचा, असंख्य गोष्टी. आणि लोकांना असं वाटतं की यूट्यूबवर पैसे भरपूर काय कमवावं लागतं, पण तसं नाही. कसं आहे माहिती आहे का, इथं ह्या प्लॅटफॉर्मवर जे काम करतात ना, त्यांना समजतं की इथं स्ट्रगल किती आहे, भरपूर स्ट्रगल आहे. पण त्या जोडीला असंख्य गोष्टी शिकण्यासारख्या. त्या जोडीला आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला भरपूर प्रमाणात लोक ओळखायला लागतात, जे आपण कल्पनाच केली नसते की बाबा एवढी लोक आपल्याला ओळखू शकतात असं इतकं. मग हे सगळं होत असताना, प्रवास चालू असताना, मग आपण सोडत का नाही यूट्यूबचा प्लॅटफॉर्म. आपल्याला जर इतकं म्हणजे धावावं लागतं मेंटली, आणि विचार पण करतो हे शिकू का ते शिकू का ते शिकू, बरोबर. पण आपण सोडत नाही. त्याला कारणं दोन आहेत. एक म्हणजे आपल्याला आपल्या सबस्क्रायबर्सची सवय झालेली असते, आणि दुसरं कारण म्हणजे आपला वेळ छान जातो. आपल्या डोक्यात दुसरे विचार येत नाही. मला तर व्हिडिओ करायचा तर मला हे करायचं तर माझा 1 तास छान जातो. किंवा मी माझ्या मैत्रिणींचे व्हिडिओ बघते, किंवा आपल्या दादांचे व्हिडिओ आपण बघतो. ह्या सगळ्यामध्ये आपला वेळ खूप छान जात असतो, असं आहे. आणि मग आपण कोणी काय जरी म्हटलं तरी एकदा यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर जरी आला तो व्यक्ती, तर तो काही सोडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पण आहेच म्हणा, प्लॅटफॉर्म सोडत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा झालाच. तर दुसरी गोष्ट म्हणजे समजा दुर्दैवानं आपलं चॅनेल म्हणजे डिलीट झालं, किंवा त्याच्यावरती काय म्हणजे स्ट्राईक वगैरे तर असं जर झालं, तर ती व्यक्ती परत दुसरं चॅनेल चालू करते, पण ती माघार घेत नाही. म्हणजे थोडक्यात काय की आता लोक अशी झालीत की व्हिडिओ बनवणाऱ्यांना नावं ठेवणारी लोक हळूहळू मागं पडत जातात, आणि मग आपली एक अचिव्हमेंटची वेळ येते, तेव्हा सगळं व्यवस्थित होऊन जातं. तर हे सगळं माझ्या मनात साचलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे मी आता व्हिडिओ वगैरे बनवतो, पण ते तुम्हाला माझे प्रोडक्ट आले काय आले तर ते शेअर केल्याशिवाय राहत नाही. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तर चला, ह्या पॉईंटवर मी थांबते. उद्यासाठी नवीन विषय, नवीन गोष्टी. तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, छान छान कमेंट करा. आणि मी पण आता ठरवले इथून पुढं ज्यांची कमेंट आपल्यासाठी खूप छान येईल त्यांच्या कमेंट्स आपल्या आता व्हिडिओवर दाखवायच्या. त्या कमेंट दाखवल्यामुळं काय होणार आहे सांगते, त्या व्यक्तीचं चॅनेल पण ग्रो होणार. त्यांची ID तिथं दिसले की काय होणार, लोक बघणार की बाबा कोणाचे, आणि प्रसिद्धी पण करू शकतो. मदतच म्हणा ही थोडक्यात. तर चला मग आता मी थांबते, खूप बडबड झाली. धन्यवाद.